नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज कोथिंबीर वडी नाही तर पालक वडी तयार करत आहोत। त्यासाठी मी इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून पाणी न टाकता मी हे मिश्रण वाटून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हिरवी मिरची वाटली गेलेली आहे। आता आपण एक जोडी पालक घेतलेली आहे। ही पालक मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि एक जोडी पालकसाठी मी इथे 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ आपण कमी जास्त करू शकतो आणि बाइंडिंगसाठी मी इथे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचं वाटण, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सुरुवातीला पाणी न टाकता एकजीव करून घेऊया। आणि आता थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पालकाला सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी आपण एकदम थोडं थोडं टाकूनच पीठ हे मळून घेणार आहोत। मला इथे पीठ थोडं कमी वाटलं, त्यासाठी मी पुन्हा अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे पाणी टाकून आपण थोडं थोडं करून मळून घेऊया। आपण ज्वारी बाजरीचं पीठ मळत आहोत, त्यासाठी थोडं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं, तरी पण थोडं थोडं टाकूनच पाणी मळा, कारण की पालकाला देखील पाणी सुटते। आपलं छान असं पीठ मळून झालं की मी आता हात स्वच्छ करणार आहे आणि त्यानंतर हातावर मी 1 चमचा तेल घेऊन ह्यातला एक गोळा काढून घेणार आहे आणि तो लंबगोलाकार करून घेणार आहे। चाळणीला मी सुरुवातीलाच तेल लावून घेतलेले आहे। चाळणीला मी तेल लावून घेतलेले आहे आणि आता आपण ही लंबगोलाकार केलेली वडी पालकाची चाळणीत ठेवून घेऊया। अशाच पद्धतीने मी सर्व वड्या तयार करून घेणार आहे आणि आता गॅसवर मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यावर ह्या चाळण ठेवून झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं ह्या वड्या मी वाफवून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। एक 20 ते 25 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या वड्यांचा कलर बदललेला आहे। वड्या आपल्या शिजलेल्या आहेत। आता एक 15 मिनिटं मी ह्या वड्या थंड करून घेणार आहे। आपल्या वड्या थंड झाल्या की मी ह्या सर्व वड्या कट करणार नाहीये। मी आता एका भांड्यामध्ये काढून जसे लागेल तशाच या वड्या तळून घेणार आहे। या वड्या मी एका भांड्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। मी आता फक्त 2च लंबगोलाकार पालक वडीचे घेतलेले आहेत, तेवढेच मी बारीक कट करून तळून घेणार आहे आणि बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आपल्याला हवं तेव्हा आपण ते तळून खाऊ शकतो। आता मी हे आपल्या एकदम सुरीच्या मदतीने बारीक बारीक असे पातळ काप करून घेणार आहे। मी सर्व वड्या अशाच पातळ कट करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपले तेल गरम झाले की आपण ते चेक करूया। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण ते काढून वड्या सोडून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम लो ही ठेवायची नाही, एकदम हाय पण करायची नाही आहे। मीडियम गॅस फ्लेमवर या वड्या मी तळून घेणार आहे।
एक 2 मिनटं वड्या अशाच ठेवायच्या आणि 2 मिनटानंतर आपण या वड्या पलटी मारून घेऊया। छान असा बदामी कलर आला की आपण या वड्या काढून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपण इथे बेसन पीठ, मुगाची डाळ काहीही वापरलेलं नाहीये। एकदम खमंग कुरकुरीत अशा आपण पालक वडी तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान असा बदामी कलर आला की मी या वड्या काढून घेते। अशा पद्धतीने आपली पालक वडी तयार झालेली आहे। एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि खमंग अशी आपली पालक वडी तयार।